चाकण भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरती आंबेढाण चौकाजवळ मोठ्या प्रमाणामध्ये महामार्गावरतीच पाणी साचल्याने दुचाकी स्वरांसह चारचाकी वाहन चालकांनाही यातून मार्ग काढणे खूप कठीण पडत आहे। तुम्ही आता पाहू शकताय माझ्या या बाजूला आत्ताच नुकतंच कोट्यवधी रुपयाचा खर्च करून राष्ट्रीय महामार्गाने या ड्रेनेज लाईन तयार करण्यात आली होती, परंतु ही ड्रेनेज लाईन तयार करताना कुठल्याही प्रकारचं नियोजन नसल्याने, खोली लांबी रुंदी नसल्याने विनाकारण पैसे पाण्यात घालणे हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून ही ड्रेनेज लाईन तयार करण्यात आली। याचा घटना ही समोर आली आहे। आता हे पाणी ड्रेनेज लाईनमधून जात नसल्याने मोठ्या प्रमाणामध्ये महामार्गाच्या समोर साठलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आताच चाकण नगर परिषदेच्या माध्यमातून JCBच्या साहाय्याने या ड्रेनेज लाईनला होल पाडून हे पाणी काढून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे, परंतु हे पाणी केव्हा जाईल आणि हे रस्ता कसा व्यवस्थित पूर्ववत होईल यासाठी नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे। चाकण वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडूनही वाहतुकीला अडथळा होऊ नये असा प्रयत्न केला जात आहे। वाहतूक सुरळीत होण्यासाठीही प्रयत्न केला जात आहे, परंतु ही वाहतूक हे पाणी जात नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत करायला खूप अवघड पडणार आहे। पहिल्याच मुसळधार झालेल्या पावसाने या ड्रेनेज लाईनच्या कामाची मर्यादा आज स्पष्ट झाली आहे। अजून तर खरा पावसाळा सुरू व्हायचा आहे, तोच जर ही परिस्थिती असेल तर या राष्ट्रीय महामार्गावरील पाणी कसं निघणार आणि चाकरमान्यांना वाहन चालकांना ते सुरळीत मार्गातनं कसं प्रवास करता येणार याकडे प्रवाशांचे डोळे लागलेले आहेत। लवकरात लवकर या मार्गाच्या नूतनीकरणाचे काम करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागलेली आहे। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।